कर्तव्यदक्ष आणि एक चांगले सुप्रशासक म्हणून माझा जो परिचय किंवा माझा जो त्यांच्याबद्दलचा अनुभव आहे ते आपले सन्माननीय कुलसचिव डॉक्टर प्रशांतजी अमृतकर आज आपल्या जिल्ह्यातली, आपल्या मराठवाड्यातल्या भूमीतली एक अत्यंत गुणी कलावंत, जे आपल्याच मत्स्योदरी महाविद्यालयात जालन्यातून शिकून जिने अनेक सिनेमा, ड्रामा या सगळ्या क्षेत्रात काम केलं आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं नावलौकिक केलं किंवा आपल्या भागाचं नावलौकिक केलं, त्या वैशाली दाभाडे मंचावर उपस्थित, आपल्या संस्थेचे विश्वस्त आणि आपल्या कारखान्याचे उपाध्यक्ष श्री उत्तम मामा पवार, डायरेक्टर, स्टुडंट्स च्या संदर्भाने काम करत असलेले आणि त्यांनी संपूर्ण लेखाजोखा आपल्याला सगळ्यांना सांगितला. विद्यापीठाचं खूप मोठं जे योगदान या सगळ्या युवा महोत्सवाच्या संदर्भात आहे, त्याच्या अनुषंगाने ज्यांनी कष्ट घेतले ते प्राध्यापक कैलासराव अंबुरे सर, सुधाकररावजी जाधव, नारायणरावजी बोबडे, प्राचार्य मिलिंद पंडित सर, ज्यांनी पूर्ण उत्साहाने आणि जबाबदारी घेऊन हा कला महोत्सव यशस्वी करण्यासाठीचे प्रयत्न केले. त्यांची सर्व टीम, प्राध्यापक वृंद, उपप्राचार्य उबाळे आणि त्यांचे सर्व सहकारी, प्राध्यापक विद्या पटवारी मॅडम, माणिकरावजी थिटे, भगवान सिंग डोबाळ आमचे मित्र, डॉक्टर समाधान इंगळे, राम रवणेकर, शशिकांत पाटील, श्री काळे, किशोर शिरसाट, प्रशांत कौर, दिगंबर होतेकर, अर्जुन मोरे, विद्या दिवटे, कणके, नितीन कडू पाटील, सर्व पत्रकार, सर्व संघ व्यवस्थापक आणि कलावंत, तसेच सर्व विजयी संघ आणि कलावंत, सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, आज खऱ्या अर्थाने माझं पत्रिकेवर नाव नाहीये, बिन बुलाया मेहमान, पण ज्यांचं नाव आहे असं का म्हणतात लोक की पुरुषाच्या मागेच यशस्वी, पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुष उभा राहणार. आणि म्हणून आम्ही यावेळी मनीषा टोपेंची जबाबदारी पार पाडण्यासाठी आलो. आमच्या सगळ्या जालन्याच्या सगळ्या छोट्या मुली, कलावंत तरुणांना भेटण्याची संधी या निमित्ताने मिळेल अशा एका चांगल्या हेतूनं मी या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहे. प्रचंड पडतोय अतिवृष्टी, ओला दुष्काळ, सगळे बघा कशी नटून थटून आलेले वर बसले, वैशाली कशी नटून आलेली आहे, आमचे अंबोरे सर आणि अमृतकर सर कशी कोट घालून आले, पण आम्ही साधे आलो. त्याला आम्ही चिखलातून पाय घालून तिकडून आलो. आता सगळ्या तुमच्या शेतात चक्कर मारून होतो सकाळपासून. काही घनसावंगीतले शेत, काही आंबडचे शेती, सगळ्या कापसात पाऊस पाणी झालंय, सगळ्या तुमच्या सोयाबीन पूर्ण पाण्याखाली आहे, ऊस पडलाय. आणि म्हणून तहसीलदारांना निवेदन द्या, प्रशासनाला कामाला लावा, या सगळ्या कामांमध्ये मी होतो. तिथून सरळ इथं त्यामुळे मी काही नटून फटून आलेलो नाही, म्हणजे काही कुठला औपचारिक भाग केलेला नाही. हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो, कारण हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, निदान ह्याला आलंच पाहिजे. म्हणजे मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन की मी अगदी जो प्रोटोकॉल असतो खऱ्या अर्थाने सांस्कृतिक कार्यक्रमाचा, तो सुद्धा मी पाळू शकलो नाही, कारण मी थेट कार्यक्रम याच्यावरून आलेलो. पण हा सगळा चेष्टेचा किंवा जनरल माहितीचा भाग सोडा, मला आज
मी ऐकत होतो, सगळ्यांची भाषणं ऐकत होतो, आणि एक आहे की मला एवढं समजतं की साहित्य आणि संस्कृती, साहित्य आणि कला क्षेत्र हे जे आहे ते आपल्या समाजाच्या साठीची एक संस्कृतीची किंवा त्याची भूक भागवण्याचं एक खूप मोठं साधन आहे, सांस्कृतिक भूक. आणि त्यामुळे सांस्कृतिक भरणपोषण समाजाचं व्हावं ही सुद्धा समाजाची खूप मोठी गरज असते. आणि तुम्ही सगळे कलावंत, तुम्ही कलावंतच आहेत आता, किंवा उद्याचे एखादा इथे बसलेला अमिताभ बच्चन असेल, किंवा एखादी रेखा असेल, किंवा अजून कोण म्हणून सांगा जरा तुमच्या आवडीचं एखादी. आम्ही आमच्या काळातले जरा सांगितले. रश्मिका मंदानी. सांगायचं म्हणणं एवढं की इथं त्यातलं का नाही असू शकत. आमची वैशालीची सुद्धा जालन्यात अशीच विद्यार्थिनी BA शिकलेली आहे, इंग्लिश झालेली आहे, MA ड्रामा केला, PhD करतीये. म्हणजे शिक्षणात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्यासारखं शिक्षणाचा जो क्षेत्र आहे तोही त्यांनी सांभाळला. आणि आता जो पॅशन आहे, वी शुड फॉलो अवर पॅशन म्हणतो आपण, तसं पॅशन फॉलो करण्याचं काम करताय. अप्स अँड डाऊन्स असतात. त्या आता मला विचारत होत्या काही थोडस जरा व्यक्तिगत काही गोष्टी सांगत होत्या की कशा आर्थिक अडचणीतून असतात, काय काय असतात सांगत होत्या. पण मी एक सल्ला नक्की दिला, जो त्यांना दिला तो या उद्याच्या भविष्यातल्या कलावंतांना देऊ इच्छितो. नेव्हर टू गिव्ह अप. सोडू नका, काही सोडू नका. अप्स अँड डाऊन चालू असतात, तो आपला पार्ट अँड पार्सल आहे. जसं आता अमृतकर सरांनी पण सांगितलं की अरे ठीक आहे, हार जीत होती राहिली, आम्ही पण सतत जिंकत आलो, पण ह्यावेळी लोकांनी सांगितलं थोडं थांबूया. ते पण आपण त्या पद्धतीने घेतलं पाहिजे. पण आम्ही पॅशनेट आहोत लोकांच्या सेवेसाठी, आम्ही पॅशनेट आहोत जनकल्याणासाठी, भागाच्या विकासासाठी, तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी. आणि मग ते सत्ता असली तरी काम करायचं, अधिक गतीनं करायचं, नसली तरी काम करत राहायचं. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही लोकांनी सुद्धा गिव्हअप करायचं नाही. आपलं जे पॅशन आहे ते फॉलो करायचं. तुम्हाला जे व्हायचंय त्यासाठी खूप कष्ट घ्यायचे, किती अडचणी असली तरी त्याच्यावर मात करायची. एक पुस्तक मी वाचलं, तुम्ही जरूर वाचा, सगळ्यांनी वाचावे. नो वन कॅन हर्ट मी. किती लोक मुलांनी वाचलं काय माहिती? रॉबर्ट डॉगिन्सचं एक पुस्तक. तो सील्स, अमेरिकेच्या सील्स जे म्हणतात ना, नेव्ही मधल्या पोस्ट, ही खूप खडतर ट्रेनिंगच्या माध्यमातून ती पदवी मिळते. सील्स, SEALES. तर बऱ्याच आपत्ती होत्या. तिथं रेसिझम असतं, खालच्या जातीचा, मग त्याच्यावर काही आजार होते, घरात वडील त्याला तिरस्कार करत होते, आई वडिलांची भांडण होते, तर तरी तो कसा त्याच्या जीवनात यशस्वी होतो. असं एक खूप चांगलं त्याच्या स्वतःचं बायोग्राफी लिहिली. आणि त्यातून आता तो एक खूप चांगला रायटर झाला. वास्तविक तो काही रायटर नव्हता, पण तो पुढे त्याच्या आवडीमधून निर्माण झाली आणि त्यातून तो त्यांनी लिहिलेला आहे. हे वय तुमचं डिस्ट्रॅक्शनचं वय. खूप डिस्ट्रॅक्शन येऊ शकतात, पण जो माणूस फोकस ठेवेल, जी व्यक्ती फोकस ठेवेल ती यशस्वी होईल. जरूर अभ्यासही करण्याची आवश्यकता आहे, कलागुणही जपण्याची आवश्यकता आहे, मौज मजाही करण्याची आवश्यकता आहे. सगळ्यांचं मॉडरेट आणि बॅलन्स काम करणं हे कॉलेजच्या जीवनात ही कला आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. आणि ती तुम्ही मत्स्योदरीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, खास करून आता इथे सगळेच संघ आहेत, सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण घेतली पाहिजे. तर काही ह्या वडिलकीच्या 4 महत्वाच्या गोष्टी सांगाव्यात म्हणून काही सांगितल्या.
पण आज एका सांस्कृतिक कार्यक्रमाला मी उपस्थित आहे याचं मला भान आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी असं सांगितलं पाहिजे की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला किंवा आम्हाला संधी दिली ते विद्यापीठ, त्या विद्यापीठाचे मी आभार मानेन. खास करून आंबोरे सर, अमृतकर सर आज जरी इथं नसले पण काल उद्घाटन करून गेलेले फुलारे सर, आपले कुल गुरु, या सगळ्यांचा आभार मानेन की त्यांनी या सगळ्या क्षेत्राकडे अधिक जास्त लक्ष देण्याचं काम करतात. मला कुलसचिव सांगत होते की कुलगुरू खूप कलाप्रेमी आहे. अशा उपजत असलं की अधिक जास्त त्याच्यात लक्ष दिलं जातं. पण आनंद आहे की 2122 जवळजवळ कलावंतांनी यात सहभाग घेतला. मला जी माहिती आता सांगितलं, जालन्यामध्ये सुद्धा जवळजवळ मोठ्या पद्धतीनं मला वाटतं याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आपल्या 72 महाविद्यालय एकूण या ठिकाणी मला वाटतं सहभाग घेतलेला दिसतोय आणि 21 कला प्रकार या ठिकाणी प्रदर्शित किंवा त्या संदर्भात आपण सगळं कला प्रदर्शन झालेलं दिसतंय. 750 विद्यार्थ्यांनी सहभाग आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या कला महोत्सवात आपण त्या ठिकाणी सहभाग घेतला. मी सगळ्यांचे जिंकणं हारणं हा विषय नाही, सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला खरोखर मनापासून शुभेच्छा देतो की तुम्हाला जर तुमच्यात आत्मविश्वास असेल की नाही मला कोणाला लिखाणाचं, कारण इथं आता कला 21 प्रकार ज्या काही झाल्या, मी चांगला लेखक होऊ शकेल, कोणी चांगला साहित्यिक होऊ शकेल, म्हणजे एखादा वक्तृत्व करू शकतो, एखादा लिहू शकतो, एखादा परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये ड्रामा करू शकतो, कोणी चांगल्या पद्धतीनं एकांकिका करू शकतो, वेगवेगळे समूह गान करू शकतो, गाणं म्हणू शकतो, नृत्य करू शकतो. या सगळ्या तुमच्या ज्या काही, कारण माझं मत असं आहे की हे जे काही गुणी कलावंत आहेत ना, ह्यांना देवानी जरा स्पेशल घडवलेले, वेळ देऊन घडवले असं माझं मत. तुम्ही जरा असाधारण आहे, आम्ही साधारण आहोत, तुम्ही असाधारण आहात आणि तुम्ही कलावंत आहात. आणि त्यामुळे तुम्ही कलावंत, साहित्यिक, या क्षेत्रात रुची असलेले, या क्षेत्रात झोकून देऊन काम करणारे, हे नक्कीच समाजाच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचा समाजाचा घटक आहे मी असं म्हणेन. कारण सुरुवातीलाच मी म्हटलं की सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम समाजाचं आपण लोक करतात. काही जोक आहे. आता बघा, वैशालीजींनी तुम्हाला 2 मिनिटं रडवलंच, स्तब्ध होते सगळे. ही कला जमू शकत नाही सर्वसाधारण लोकांना. त्यामुळं रडवणं, हसवणं एका मिनिटात, ते रडतात लगेच हसतात, ह्या कला गुण साधारण ही गोष्ट नक्कीच नसते. आणि त्यामुळं या सगळ्या ज्या बाबी आहेत की ज्यामध्ये आपल्याला खिळून ठेवण्याचं काम हे करत असतात. अभिनय करणं सोपं काम नाहीये. बरं, अभिनयाबरोबर नृत्य अशा खूप अवघड कला आहेत, त्या एवढ्या परफेक्ट करणं आणि एवढ्या सगळ्या, आपण जे सिनेसृष्टीतील एक जर अभिनेत्री आणि अभिनेता ह्या सगळ्यांचे पात्र बघितले तर आज केवढ्या त्यांच्या उंच शिखरावर जातात, लोकांना केवढे ते भावतात. पद्धतीनं पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, नावलौकिक असेल, अहो लोक तर म्हणजे एखादा चांगला गुणी कलावंत आहे किंवा गुणी अभिनेता आहे म्हणून निवडून पण देतात. म्हणजे कधी कधी अभिनयाच्या क्षेत्रातली त्यांची भूमिका एवढी महत्वाची असते की त्या भूमिकेतला जो नायक आहे ते लोक स्वतःमध्ये बघतात की नाही हा नायक आहे का, मग तो कधी विधानसभेला उभा राहिला, राज्यसभेला, लोकसभेला उभा राहिला तर निवडून येतात. अमिताभ बच्चन कितीदा निवडून आले तुम्ही बघा, गोविंदा निवडून आले, अनेक ठिकाणी लोक निवडून येतात, जयाप्रदा निवडून येते. जनरल ह्याच्यात त्यांच्यासाठी काही राखीव मतदारसंघ वगैरे नाही, पण एक लोक कलावंत म्हणून निवडून येतात. म्हणजे किती लोकप्रियता असते या क्षेत्रातील लोकांना. आणि यांना एक आगळी वेगळी
निश्चित प्रकारे मी म्हणालो तसं एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं यांचं व्यक्तित्व असतं आणि त्याला लोकांना सुद्धा निश्चित प्रकारे, आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्यापैकीच आहात. खूप सकारात्मकता ठेवा आणि प्रचंड पॉझिटिव्हिटी ठेवून तुमच्या असलेल्या ह्या सुप्त कणागुणांना अधिक वाव द्या. हा महोत्सव कशासाठी आहे? त्यासाठीच. आज इथे जवळजवळ 750 मुला मुलींना वाव मिळालेला आहे. हा महोत्सव आयोजन केल्यामुळे प्रेरणा मिळालेली आहे अनेक लोकांना की जे लाजरे बुजरे ते थांबलेत की नाही ह्यावेळी मी भाग नाही घेणार. मग कुणाची तरी मैत्रीण भाग घेते, कुणाचा तरी मित्र भाग घेतो. अरे जमतंय, हे चांगलं आहे, यशस्वी होत आहे, सगळेजण पारितोषिक मिळत आहेत, आपण पण पुढच्या वेळी भाग घेऊ. म्हणजे अनेकांना प्रेरणा देणारा हा महोत्सव आहे, अनेकांना कलागुणांना वाव देणारा हा महोत्सव आहे आणि पुढे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या समाजाचं सांस्कृतिक भूक किंवा भरण पोषण करण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करू शकता. आणि म्हणून आम्ही खूप पॉझिटिव्हली या क्षेत्राकडे या ठिकाणी. आता नुसतं भाषण करून चालणारी का? तर आमच्यावर तर फार अवघड जिम्मेदारी असतात. आमच्याकडे मतदार सगळेच असतात, कलावंतही असतात, शेतकरी असतात. आता शेतकऱ्यांची भूमिका पार पाडतात, आता कलावंतांना भेटतो, काल परवा खेळाडूंना भेटलो, कारण इथेच आम्ही खेळ महोत्सव सुद्धा आमच्याकडे. त्यामुळे सर्व क्षेत्रातले लोक, ऑल सेक्टर्स, आम्ही सगळ्यांची संपर्कात असतो, असणंही पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवल्या. राजकारण आणि समाजकारणाचं आमचं क्षेत्र आहे आणि म्हणून तुमच्या क्षेत्रातल्या गरजा काय हे मी वैशालीजींना आवर्जून विचारतो. मला ज्या माहिती आहेत त्या माहिती आम्ही केलेल्या आहेत. आम्ही काय केलंय की अंबडला कधीही नव्हतं ते गोविंदराव जळगावकर नाट्य मंदिर आपण आज 700 लोक तिथे बसू शकतात, एकदम छान आहे. आणि यापेक्षा सुद्धा अंबडमध्ये मी आमदार होतो, मग अंबडवरून मला घनसावंगीला जाऊन तिकडे आमदार व्हावं लागतं. तिकडच्या लोकांची अपेक्षा होती, मग घनसावंगी खूप छोटं शहर आहे, पण तिथे यापेक्षाही मोठं 1000 लोकांना बसून पाहता येईल असं अतिशय सुंदर एअर कंडिशन जवळजवळ 20 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी सुद्धा नाट्य मंदिर आहे. ते तुमच्या क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मूलभूत सुविधा. तुम्हाला काम करायचं असेल तर काय लागणार? नाट्य मंदिर लागणार. चांगले नाटक आणून तुम्हाला ते पाहायचे असतील आणि त्यापासून प्रेरणा घ्यायची असेल तरी त्याला नाट्य मंदिर लागणार. त्यामुळे तुम्हाला नाट्य मंदिर 20 म्हणजे तिकडे 20 कोटीचं हे साधारण त्या काळात मी नगर विकास राज्यमंत्री असताना बांधलेलं आहे आणि त्यामुळं हे पण मोठं आहे. पण एवढंच नाही तर आम्ही साहित्य संमेलन अनेक घेतो. आम्ही मराठवाडा साहित्य संमेलन सुद्धा अलीकडच्या काळात मी स्वतः एका सेंटरचा अध्यक्ष आहे. यशवंतराव चव्हाण जे प्रतिष्ठान आहे मुंबईला, ज्याचे शरद पवार अध्यक्ष आहेत, त्यांची प्रत्येक जिल्ह्यात एक सेंटर आहे. त्या सेंटरचा इथला मी अध्यक्ष आहे आणि इथे या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, कला, साहित्य या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्यातून मराठवाडा साहित्याचा एक कार्यक्रम घेतला, काही महानुभव पंथाचं एक मोठं अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरचं साहित्य संमेलन घेतलं, कीर्तन घेतो, प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो. अशा अनेक जे काही कार्यक्रम असतील त्या साहित्य आणि कला क्षेत्रातले कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणि म्हणून नुसतं सांगणं नाही, कथनी आणि करणीमध्ये काही फरक नसला पाहिजे. जे सांगितलं तेच केलं पाहिजे आणि त्यामुळं आपल्या या कला आणि साहित्याच्या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आमच्या मध्ये आहे. आम्ही ते नेहमी जपत आलेलो आहोत आणि इथून पुढे जशी जशी संधी मिळेल अधिक जास्त काम करू हा विश्वास सुद्धा माझ्या भविष्यातल्या सगळ्या कलावंतांना सगळ्या माध्यमातून आपण काम करत राहूया असं माझं या निमित्ताने सांगणं आहे. कारण मला तुम्ही सांगा, गेम्स असो, साहित्य असो, सिनेमा असो, या ठिकाणी आपल्या घटनेचे जे 4 स्तंभ आहे ना त्याचं 100% अनुकूलन तुम्ही लोक करत असता. इथं जात, धर्म, पंथ हा विषय नसतो. आपली कला, आपली टीम जिंकली पाहिजे.
आणि त्यामुळंच जे काही चार स्तंभ ज्याला म्हणतो, स्वातंत्र्य, बंधुत्वता, न्याय आणि समता, याचा खरं दर्शन जर कुठं होत असेल तर ते तुमच्या या कला आणि साहित्याच्या क्षेत्रात होतं, असं जर मी म्हटलं तर काय वावगं. ते खेळाच्या मैदानावर होतं, असं जर मी म्हटलं तर काय वावगं नाही. आणि त्यामुळे आमचं राजकारणाचं क्षेत्र फार घाणेरडं आहे त्या बाबतीत. पण तुमच्याला तो डाग लागलेला नाही, तो डाग लागू देऊ नका. एक समतेचं वातावरण करा, समतेचं वातावरण, बंधुत्वाचं वातावरण, एकीचं वातावरण, या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करत असता आणि त्याला बढावा मिळतो, त्याला आणखी बळ मिळते. आणि म्हणून या क्षेत्राला सुद्धा आपण जाणीवपूर्वक बळ देण्याची गरज आहे आणि ते काम आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा करत आहोत. आपण पंडित सरांना सांगणं, त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं सुद्धा मी अभिनंदन केलं नाही तर ते मला चुकल्यासारखं वाटेल, कारण शेवटी त्यांनी होस्ट केला हा कार्यक्रम आणि सगळ्यांनी एक छान पैकी होस्टची जी जबाबदारी असते, कारण मी उद्घाटनाला सांगितलं होतं चांगल्या पद्धतीनं काही बघायचं नाही. सगळी आपली पाहुणे मंडळी आहेत, छोटे बाल कलाकार असतील, आमचे सगळे संघाचे प्रमुख असतील, तुम्ही जे लोक आलेला आहात, तुम्ही सगळेजण आमचे शेवटी इथं पाहुण्यांच्या दृष्टिकोनातून आहात आणि तुमचा प्रॉपर पाहुणचार झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत त्यात कमी पडू नये असं मी मुद्दाम सांगितलं होतं. आज अशा पद्धतीच्या संधी नागपूरच्या कॉलेजनी सुद्धा नेहमी घेतल्या पाहिजेत आणि वेगवेगळे अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण पार पाडत चला. संस्था म्हणून तुम्हाला कधीही कशाला अडचण येऊ देणार नाही. जे लागेल ते आपण देऊया, पण आपल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं आपण चौकोनी चिरा म्हणतो तशा पद्धतीनं त्यांचं व्यक्तिमत्व, हे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचं काम आपल्या विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये झालं पाहिजे. अशीच आमच्यासारख्यांची शिक्षणाकडे पाहण्याची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून कार्य येणाऱ्या काळात आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून करत राहू हा विश्वास देतो. जिंकलेल्यांचं अभिनंदन, हारलेल्यांचं त्यापेक्षा जास्त अभिनंदन, कारण कोणीतरी हारल्याशिवाय तरी जिंकू शकत नसतं. आणि आपण जसं सांगितलं आंबेडकर सरांनी, शिकायचं ते आपण कुठं चुकलो, पुन्हा जोराने काम करायचं. ते ऋतू सारखे असतात बरोबर. जसा पावसाळा आहे तो जाणारच, हिवाळा आहे तो पुन्हा जाणारच, उन्हाळा येणार आणि परत जाणार. त्या पद्धतीनं हार जीत होत जात येत असते. पण आपण सातत्य जर ठेवलं, कन्सिस्टन्सी ठेवली, धाडस ठेवलं कुठल्याही परिस्थितीत, आणि मी म्हटलं की नेव्हर टू गिव्ह अप, काही जरी झालं तरी सोडायचं नाही, या वृत्तीने कार्य करत राहिलं तर यश मिळेल अशी आशावाद तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम देतो आणि तुमच्या सगळ्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.